आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। तेलुगू फॅन्सच्या वतीने एनटीआर यांची 121 जयंती साजरी। तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर व एनटीआर फॅन्स असोसिएशन सोलापूर मार्फत एनटीआर यांची 121 जयंती तेलुगू भाषा सार्वजनिक अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय साजरी करण्यात आली। सुरुवातीला तेलुगू फॅन्सचे अध्यक्ष तिप्पण्णा गणेरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर तिप्पण्णा गणेरी यांनी एनटीआर यांचे पौराणिक, ऐतिहासिक व आधुनिक युगापर्यंतचे एनटीआर यांचे चित्रपटाचा इतिहास व राजकीय कर्तृत्व याबद्दल मत व्यक्त केले। तसेच मल्लिकार्जुन कमटम यांनी एनटीआरचे बालपण, चित्रपट क्षेत्रातील कर्तृत्व, राजकीय क्षेत्रात तेलुगू देशम पक्षाची स्थापना ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास व नॅशनल आघाडीचा अध्यक्ष इथपर्यंतचा प्रवास कथन केला। यानंतर वासुदेव आडकी व सौ रेणुका बुधारम यांनी एनटीआर यांचे गाणे गायले। सर्व रसिक एनटीआर फॅन्स असोसिएशन सोलापूर व तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर या सर्वांमार्फत एनटीआर यांना भारतरत्न ही पदवी भारत सरकारने द्यावे असा ठराव करण्यात आला। या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन कमटम, तिप्पण्णा गणेरी, प्रभाकर भीमनाथ, रेणुका बुधारम, नरेंद्र गुंडेली, विजयलक्ष्मी गुडूर, रामलू पोतू, जनार्दन इंजामुरी, श्रीनिवास गणेरी, श्रीनिवास गोस्की, तिप्पण्णा चिनराज, वासुदेव आडकी, किसन आडम, राघवल्लू मिट्टापल्ली, शंकर ध्यावरकोंडा, नागेश मेत्रे व धर्मराज कैरमकोंडा आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते।